गाड़ी कौन सी है तुम्हारी? स्कूटी हीरो प्लेजर है। कितनी बजे घटना है? एक बजे के टाइम। आपका नाम क्या है? सुल्ताना शेख इस्माइल। ये गाड़ी के साथ पेपर लेके आओ थाने में। ये गाड़ी कितनी घर कौन से? तुम्हाला कलेक्शन नाही आला की? ते नंतर ते वाजलं अभी भी मतलब हाथ नहीं लगा नहीं तरी इधर नहीं का वो वाला नहीं ये सामने भी आपका कलेक्शन में है और पूरे ठिकाणचे फुटेज बघायचे ना पेन ड्राइव मध्ये घ्यायचे सिलेंडर वगैरह है चाहिए बच्चे वगैरह और यहाँ से आगे बड़ी सिलेंडर यहाँ पे ये सिलेंडर एक यहाँ पे पूरा ये घर में 9 सिलेंडर है सर। 9 सिलेंडर कैसे हैं? तो क्या करें तो क्या करें खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ बीड. आम्ही अंबिका चौक गजानन कॉलनीमध्ये राहतो. रात्री 12-1च्या दरम्यान आमची स्कूटीला आग लावून जाळली, पूर्ण राख केली सर. आणि त्याच्या शेजारी एक दुसरी गाडी असताना पण जळाली. सकाळी आम्ही 112वर फोन लावला, पोलिसांनी येऊन बघितलं. रात्री पण आलते पोलीस, पण आतापर्यंत काही त्याच्यावर इन्क्वायरी नाही झाली. आमची त्याच्यावर खोलवर त्यांनी फुटेज बघून कारवाई करावी अशी आमची नम्र विनंती आहे पोलिसांना. आमची मागणी एवढीच की त्यांनी फुटेज बघावा, कोण होतं काय नाही त्याला बघून त्यांनी योग्य ती शिक्षा द्यावा. आणि आम्हाला बार हे लोक असे त्रास देतात. आमच्या पाठीमागे एक जणांशी भांडणं झालेले आमचे शेजारचे, म्हणून आम्ही आमच्या आईकडे राहतो 2 महिन्यापासून. तरी पण त्यांनी आम्हाला धमकी दिलेली, तुमच्या मुलाला मारू आणि तुमची गाडी जाळू, तुमचं काही नाही मोठं नुकसान करू, तेव्हाच आम्ही शांत बसू असं आम्हाला धमकी दिलेल्या आहे पुढच्या माणसाने. आमच्या शेजारचेच लोक आहे ते, सय्यदनगरवाडीमध्ये राहतात ते, सय्यदनगरमध्ये. उद्याच्या आमच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर कोण जिम्मेदार राहणार आहे? आम्ही 3 सकाळपासून 4 चक्रा मारल्या पोलीस स्टेशनला, आतापर्यंत काही कारवाई झाली नाही. ना CCTVचे फुटेज भेटले, ना त्या लोकांना काही त्यांनी बघितलं. मग आम्ही कुणाकडे मदत मागायची? पोलिसांना नाही तर आमचं कोणी नाही. आम्ही दोघंच मायलेकरं राहतात, आम्हाला कोणी मदत करणारा नाही. आमची विनंती आहे की ह्यांनी खोलवर त्याची माहिती करून ते फुटेज काढून कोण आहे, कोण आम्हाला सतत मारण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी त्याची इन्क्वायरी करावं पोलिसांनी. मध्यरात्री अचानक आवाज आला, स्फोट झाला गाडीचा. आम्ही अचानक झोपेतून उठलो, बघतो तर दोन्ही गाड्या जळून खाक झालेल्या आहेत.